हॅलो, मी दीक्षा. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी हाऊसवाईफ. 2-3 दिवस झाले मी व्हिडिओज अपलोड केले नाही, कारण ना पिल्लूची तब्येत खराब आहे. आणि आपलं महिलांचं कसं असतं ना, लेकरांची तब्येत खराब असली की आपलं सगळं जग त्यांच्याच अवतीभोवती असतं. तसंच काही माझं झालं. त्याच्यामुळं व्हिडिओ काढायला वेळच नाही भेटला. आज म्हटलं त्याची तब्येत खराब आहे, तर त्याला असा हेल्दी असा बेसनच्या चिला करून खाऊ घालू. तर त्याचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते. टोमॅटो घेतला, त्याला कापून घेतलं, मस्त कांदा घेतला, त्याला असं बारीकसं कापून घेतलं, स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घेतली, तिला पण छान बारीक अशी कापून घेतली. नंतर 1 वाटी बेसन घेतलं, त्याच्यामध्ये थोडं लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि थोडा चाट मसाला टाकला. चाट मसाला टाकल्याने मस्त चटपटीत होतं. आणि सगळं हे मिश्रण असं हाताने छान प्रकारे मिक्स करून घेतलं. थोडं मीठ टाकलं आणि छान प्रकारे हाताने मस्तपैकी असं मिक्स करून घेतलं आणि छान मिक्स करून आणि नंतर मग आपण कापून ठेवलेला टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर हे पण टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं. नंतर मी तवा गरम करायला ठेवला. नंतर तव्यावर थोडं तेल पसरून घेतलं आणि अशा प्रकारे असे छोटे-छोटे चिले करून घेतले. तुम्हाला तर माहिती आहे, मी पराठा असो, चिला असो असे लहान-लहान करते. कारण कसं आहे ना, पिल्लूला ते खूप आवडतात. आणि छोटे-छोटे असल्यानंतर मुलं कसं टिफिनमध्ये पण छान नेतात आणि टिफिनमध्ये बसतात पण छान. तर असं म्हणजे मस्त प्रकारे एका साईडनी होऊ दिला, नंतर दुसऱ्या साईडनी त्याला पलटून घेतलं आणि छान प्रकारे असा चिला होऊ दिला. तुम्हाला बेसनचा चिला आवडतो की नाही नक्की मला कमेंट करून सांगा. आणि कसं आहे ना, मुलांना हेल्दी घरचं खायला देणं इज द मोस्ट इम्पॉर्टंट असतं. कारण आजकालच्या जगामध्ये खूप साऱ्या काही अशा वस्तू भेटतात जे बाहेरून आणल्या जातात, फ्रोझन असतात, मॅगी असो वा काही. त्याप्रकारे तुम्ही असं काहीतरी मुलांना चटपटीत करून दिलं ना, तर ते मुलं आवडीने खातात आणि खायलासुद्धा छान लागतं. मी माझ्या मुलाला असंच काहीतरी हेल्दी व्हर्जन करून खाऊ घालते, जेणेकरून त्याचं पोटही भरते आणि खायला पण टेस्टी लागतं. तुम्ही पण असं काही देत असाल तर नक्की माझ्यासोबत रेसिपी शेअर करा. छानपैकी मी असं छोटे-छोटे अजून 2-3 करून घेतले आणि उरलेलं जेवढं पीठ होतं त्याला 2 खायला दिले आणि बाकी टिफिनमध्ये दिले. त्याला बेसनचे चिले असे आवडतात आणि कसं आहे ना, खायला पण छान लागतात आणि हेल्दी पण असतात. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. असे मस्त अलटी-पलटी करून खरपूस भाजून घेतले आणि तुम्ही याच्यासोबत मेयोनीज आणि टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता. मी पिल्लूला असेच दिले होते, कारण त्याची तब्येत पहिलेच खराब आहे, त्याच्यामुळे त्याला मेयोनीज आणि टोमॅटो सॉस दिलं नाही.